श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस, स्वामी चरणाचा दास हो. आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतके देतात की मागायला काहीच उरत नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गीतेहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे, परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशाने उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सद्गुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे, हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारे पोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंची कास धरून ठेवावे, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने योगच समजावा. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन, मी तुमच्या पाठीशी उभा असेन. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारखे नाही घडत आहे, कदाचित तुम्ही दुःखी असाल, पण चिंता करू नका. लवकर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत की सुखी, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो, यामध्ये जो मी पण आहे तो सर्व दुःख आणि तुझ्या अहंकाराचं मूळ कारण आहे. म्हणून मित्रांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी, हे स्वामीराया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतले की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते. धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरी तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. एक लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा, पुढे विजय तुमचाच आहे, कारण तुमच्या पाठीशी स्वामी आहे. आपण स्वामी भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. तो आहे आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन. स्वामी भक्तांनो, आपल्या नशिबात नाही, स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी 7 दिवस तुम्हाला ही शक्तिशाली सेवा करायची आहे. ही शक्तिशाली सेवा केल्याने स्वामी महाराज
तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, 23 मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन असतो आणि आपल्याला 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे. ही सेवा जाणून घेण्याआधी आपण या सेवेचे नियम जाणून घेऊया, कारण हे महत्त्वाचे आहे. आपल्याला या 7 दिवसाच्या सेवेमध्ये मांसाहार वर्ज करावा लागेल. ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही, पण 7 दिवस तुम्ही मांसाहार खाणार नाही. आता 17 मार्च ते 23 मार्च आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊया. पहिलं, आपल्याला या 7 दिवसात रोज स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला रोज 7 दिवस 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. स्वामी चरित्राच्या या ग्रंथाने भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार झालेले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवून मनापासून या सेवेला सुरुवात करा. जे नशिबात नाही ते देखील हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला मिळून जाईल. म्हणून बरोबर 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचा 1 पाठ करायचा आहे. तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. स्वामी म्हणतात, काळोखात जेव्हा तुमची सावली साथ सोडेल तेव्हा धैर्य सोडू नका, खचून जाऊ नका. दुसरं, आता प्रश्न येतो, रोजच्या काही गडबडीच्या जीवनशैलीमुळे आम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास जमत नाही, मग आम्ही काय करावे? तर स्वामी भक्तांनो, अजिबात विचार करण्याची गरज नाही. तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा स्वामी समर्थ स्तवन वाचू शकता. म्हणजे 7 दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा सर्वशक्तिशाली स्वामी समर्थ स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी समर्थ स्तवन 7 दिवस पठण केल्याने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे फळ 100% मिळेल. कारण स्वामी समर्थ स्तवन यामध्ये स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पूर्ण सार आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य नसेल तर 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींचं स्तवन पठण करू शकता. 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही हे स्वामी समर्थ स्तवन रोज 7 दिवस 7 वेळा पठण करू शकता. किंवा जर तुम्हाला 7 वेळा पठण करणे शक्य नसल्यास फक्त 1 वेळा पठण करा. तिसरं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कुणीच त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भयंकर दुःख, संकट, चिंता कायमच्या संपवायच्या असतील तर बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायला विसरू नका. आणि जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदा स्वामींच्या समोर बसून 7 दिवस हा तारक मंत्र तुम्ही बोलला तरीही चालेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्रांनी खूप मोठी मोठी दुःख, संकट आणि मोठमोठे आजार टळले गेलेले आहेत. तारक मंत्राबद्दल सांगेल तेवढे कमीच आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करायला विसरू नका. आणि 11 वेळा शक्य नसल्यास एकदा श्रद्धेने स्वामी महाराजांच्या समोर हा तारक मंत्र बोलला तरी काहीही हरकत नाही. चौथं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत. म्हणजेच या 7 दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण रोज 11 माळी करायचे आहे. बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो. तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल, पण स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते त्यातील काही प्रकार. सर्वात पहिला, 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते. दुसरा, 2 कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते. तिसरा, 3 कोटी नामस्मरणामुळे यश, कीर्ती मिळते. चौथं, 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. पाचवं, 5 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात. 6वं, 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञान प्राप्ती होते.
7. 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते. 8. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते. 11. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होते. 12. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते. 13. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो. रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले होते. त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहील. स्वामी म्हणतात, जो माझं प्रेमाने नाम घेतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. मी सदैव त्याच्या पाठीशी राहतो. त्यामुळे ही नामस्मरणाची सेवा देखील खूप शक्तिशाली सेवा आहे. स्वामी म्हणतात, आमची सेवा नाही केली तरी चालेल, फक्त आमचं नाव सदैव तुमच्या मुखात राहू दे. स्वामीपासून कोणाचीच आसू लपत नाही. स्वामी खूप दयाळू आहेत. नक्कीच ते तुमचे सर्व संकट दुःख दूर करतील. तुम्ही या सेवेची सुरुवात आपल्या घरी, केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता. आपण आपल्या घरी किंवा मठात केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या समोर खडीसाखर किंवा नारळ, आणि खडीसाखर शक्य नसल्यास तुम्ही एक गुलाब देखील स्वामी महाराजांच्या समोर ठेवू शकता. आपल्या स्वामी माऊलींना सांगायचं आहे, स्वामी आई त्यांचे संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि तुमची इच्छा आपल्या माऊलींना सांगायची आहे. आणि महाराजांना म्हणायचं, महाराज माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ही सेवा आपण आपल्या घरी करायची असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बाकी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही, कारण आपल्या महाराजांना तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्यांना हाक मारत आहात हे महत्त्वाचे आहे. आपल्या मनात स्वार्थ आहे किंवा आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून ही सेवा करू नका, तर अत्यंत मनापासून तुम्ही ही सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते देखील शक्य करतील. आम्ही स्वामी भक्तांनो लवकरच स्वामी महाराजांच्या या 7 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव घ्या. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेवू देत. ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. स्वामी सांगतात, कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखर तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्या जवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात. आणि उत्तर सापडतं त्यात नवीन प्रश्न पुन्हा निर्माण होतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही असतं. म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालू असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही, त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं, जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामीशक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो, मदत करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल
तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका. कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असतो. ज्याच्या मनात ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचे प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. स्वामी महाराज म्हणतात, माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. म्हणून कर्म नेहमी चांगले ठेव. हे कधी विसरू नको, तुझे चांगले होणार, तू चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस. आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा, ही किमया स्वामींची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा, आपलं मन स्वामीमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती. स्वामी म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे, आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी राहा. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक आपला परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. आजचा हा संदेश इथे समाप्त होतो आणि मी अशी प्रार्थना करतो, स्वामींनी तुम्हाला सुखात ठेवावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्याला मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण
गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. नामस्मरण हा स्वामींनी दिलेला असा एक साबण आहे, जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा स्वामींचा साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त स्वामींकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पाठीशी धरा. तुम्ही खूप आनंद असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापन करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे. अशा माणसाच्या मनाला सुखदुःख, थंडी, ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही. जो दान ते कर्तव्य मानून बिनदिक्तपणे एखादी गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्याच आहे. जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाही. ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो. मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनात अशी कर्म करा जी येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणास्रोत बनू शकेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात. जीवन या क्षणात आहे. आनंदी मनाने वर्तमानात जगा. स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा. तुमची किंमत लक्षात घ्या. जग एक दिवस तुमचा आदर करेल. स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे. हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहे. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणून निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. तुमचे जीवन सुधारण्यासाठी
तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळेल, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगली कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच मिळतात. चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका. तुमचे काम करा, परिणामाची चिंता करू नका. फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच आपले जीवन यशस्वी करू शकतो. जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी म्हणतात. खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो. मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते. दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली असते, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे. भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख टाळता येत नाही. भीतीमुळे चिंता वाढतात, ज्यामुळे मनातील आनंद आणि शांती हिरावून घेतली जाते. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही. तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे. तू असा आत्मा आहेस जो अमर आहे. कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते, वाईट असेल तर त्याची शिक्षा नक्कीच मिळते. माझ्या बाळा, माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहेस. तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहेस, पण निराश होऊ नकोस. आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, शांतीने भरून जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव. सतत आमचे स्मरण करत राहा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामी भक्त भावाने पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही, फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला दुःख का देतात, का फसवतात? स्वामी तुम्ही मला अशा वेळी मदत का करत नाही? तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, दुखवतात, याचा तात्पुरतं त्यांना फायदा होतो. पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना नकळत जी पुढे चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांना भोगावे लागत असतात. वरवर ते सुखी दिसत असतील, आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचे वाईट चित्तू नकोस, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असतं. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी झाली ठेवा, म्हणजे जे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो, बलाढ्य शरीरही एक दिवस गळून पडते, पदही एक दिवस निघून जाते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोड ढासळला असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा की मला माहीत आहे
स्वामींनी माझ्यासाठी योग्य तीच योजना तयार केली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी निशंक सोपवा. मग ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात, ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचा सामर्थ्य ठेवतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेवढे जप कराल तेवढे स्वामी जपतील. जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील. जेवढी सेवा कराल तेवढे मेवा देतील. आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील. सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने करतील. स्वामी सखांना जे जमले ते सर्वांना जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही ते जमणे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्ती यासारखे वैभव्य प्राप्त करण्यासाठी हवे ते दृढ इच्छा, चिकाटी, जिद्द आणि विश्वास. महत्त्वाचं म्हणजे परब्रह्माबद्दल आतुरता. अविश्राम कष्ट घेऊन जर तुम्ही या मार्गावर चालतात तर हे दिव्य परब्रह्म जीवन तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गाणगापुरात ध्रुवावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. उगाच चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता व्यर्थ आहे. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मग बोल. सामान्य लोक नेहमी त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य ब्रह्मसौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयीकडे आकर्षित होतो. जसा जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल, तेव्हा अज्ञाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल. ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहे, वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही, तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात दुःख आणि दुःख आपल्याला भोगावे लागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा. भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निष्पक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधी स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो नक्कीच येईल आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करेल. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीही गर्व करू नका, कारण देव स्वतःच तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणाचेही भले करून कधी उपकार करू नका, नाहीतर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कल्पनाशक्ती असायला हवी. जो माणूस एखादी चांगले कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. फळाच्या अपेक्षेने
काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचत राहते. अशा रीतीने त्याचे मन कधीच समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणाऱ्या अमर्याद इच्छा माणसाला इंद्रियाचा गुलाम बनवतात. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजाचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुख शांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या देवाच्या कर्म नियमावर विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्य करायला लावू शकते. सहमत असाल तर टाईप करा, आजपासून मी वाईट कृत्य करणार नाही. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी करण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धीमध्येपेक्षा ज्ञान हे नेहमीच चांगले असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे जीवन सुधारता येईल. स्वामी म्हणतात, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधीच खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या अंतःकरणाला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असं समजा. पण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची भावना बाळगा. मग बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे या उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. स्वामींनी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून पूर्ण करायचे आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेला आहे. म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे. मग बघा, यश नक्कीच मिळणार. श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही दुःखी असाल, तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही, हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही, कुणी तुमच्या मनासारखं वागत नाही आहे, पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकलेले राहिले आहे. हा संदेश शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल व एकूण मनाला समाधान मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे,
मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गरुडावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल. तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल. संकटात असताना ताण घेऊ नका. विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेताने प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही, तेही मी तुला मिळवून दे. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी, समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो. स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात, कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे.
आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही, आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो, आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते, आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या.
आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. एक स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडा. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही. देवाचे गौरव माझे नाही. देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरोसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की
त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात, कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते, हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे, तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा, संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा, भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुझ्या चरणी असेल. आई वडिलांनी
अशा वेदना सहन केल्या तेव्हाच आपण पृथ्वी पाहू शकलो. ज्यांनी आपल्याला अमृत पाजले त्यांना विष पाजू नका. मुलापासून सेवेची इच्छा धरता त्याचप्रमाणे सेवा करा. त्यांच्या स्नेहार्द डोळ्यात अश्रू येतील असे वागू नका. पैसे खर्चूनही आईवडील मिळणार नाही. आईवडिलांच्या पायाखाली स्वर्ग आहे. त्यांच्या पूज्य चरणांची आठवण ठेवा. त्यांना कधीही विसरू नका. माझ्या बाळा, हे नेहमी लक्षात ठेव. तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ जमतं का तुला? तू उपवास कर किंवा नको करूस, तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहावर मात्र विजय मिळव. बघ तुला जमतं का? तू मठात रोज जा किंवा नको जाऊस, तुझी इच्छा. तिथे नमस्कार केला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र मात कर. बघ तुला जमतं का? तू 16 ओळ मान किंवा नको माणूस. हक्क तुझा ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र पवित्र ठेव. बघ तुला जमतं का? तू 11 माळ जप, स्वामीचरित्र गुरुचरित्र वाच किंवा नको वाचूस, निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मन जरूर वाच. बघ तुला जमतं का? तू स्वामी दरबारात सेवेला ये किंवा नको येऊस, आवड तुझी. त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये स्वामी पहिला नक्की शिका. बघ तुला जमतं का? नको शोधू तू मला स्वामी दरबारी, मी तुझ्या शेजारीच आहे. शोधून बघ तुला मी दिसतोय का? वेदांचा अभ्यास करणं खूप सोपे आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटला असे समजा. डोळ्यांनी झाडावर आंबा पाहिला, खाण्याची इच्छा जागृत झाली. डोळे तर फळ तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळ तोडायला, पण जवळ पोचूनही पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला. हाताने आंबा तोडला, पण हातपाय व डोळे ते खाऊ शकत नाही. आंबा खाल्ला तोंडाने, पण तो तोंडात राहिला नाही. तो गेला पोटात. आता मायाने ते पाहिले आणि त्याने दांड्याने मार दिली पाठीवर. पाठ म्हणली, मला का मारता? मी कुठे आंबा खाल्ला? दांड्याने मार मिळला, पण अश्रू आले डोळ्यात. कारण पहिलं दोष डोळ्याचं होतं. डोळ्याने प्रथम आंबा पाहिला होता. हाच आहे कर्मसिद्धांत. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. 4 पैसे कमी कमवा, पण माणसं आणि माणुसकी भरपूर कमवा. कारण आयुष्याच्या शेवटी माणूसच माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. देवदूत म्हणत आहेत, तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसापासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे, आणि ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले आहे. तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवणार आहे, ज्यामुळे तुमचे सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील. स्वामीवरती विश्वास असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अभिनंदन. स्वामीच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन चांगल्या बातमीने वाजणार आहे. विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा. दावा करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त संपत्तीसह फुटणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्यासाठी अशक्य ते करीन. आपल्या चमत्कारासाठी सज्ज व्हा. 2024 हे वर्ष आशीर्वाद, नवीन संधी आणि विपुलतेने भरलेले आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. आशीर्वादाचा दावा करण्यासाठी स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करा. जिथे देव आहे तिथे आशा आहे. देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा असते. स्वामी आज तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या सर्व दुःखांच्या आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना
येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. अभिनंदन, आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे. ते प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे. स्वामी म्हणतात, शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची काळजी करू नका. तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करेल. तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधीच्या मार्गावर आहात. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे. हे सर्व तुमच्या मालकीचे आहे. म्हणून नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस. तुमचा स्वामीवरती विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहील. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिले आहे. मी नेहमीच तुमचे रक्षण करीन. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन. अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील. तुमचे आरोग्य सुधारेल. बंद असलेले दरवाजे आता उघडतील. ध्येय गाठले जातील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल. आजारपण आणि कर्जातून संपूर्णपणे पुनर्प्राप्ती होईल. स्वामी तुम्हाला वेदना, संघर्ष आणि अपवादातून बरे, सहजता आणि विपुलतेकडे हलवत आहे. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. स्वामी दरवाजे उघडणार आहे, विचलन रोखणार आहे. तो तुमचे मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल. आजपासून 3 आठवडे तुम्ही मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. उद्याची काळजी करू नका कारण स्वामी तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचे काम करत आहे. तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. विश्वासाने ते स्वीकारण्यासाठी तयार राहा. ते प्राप्त करण्यासाठी आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणत आहेत, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादाच्या तुलनेत काहीच नाही. तुम्हाला जे हवे आहे ते आधीच तुमचे आहे. तुमचा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यामध्ये लिहिलेले होते. स्वामी म्हणतात, तुमचे चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुमच्या सोबत आहे. मी तुला एकटे सोडणार नाही. सहमत असाल तर स्वामी माझ्या सोबत आहे असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपण ज्या कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. कितीही ताकद पैसा असू द्या म्हणून वाटेल त्याला मनाला लागेल असं बोलून दुखवू नका कारण नियती बदला घेतेच, हे विसरू नका. एकदा की महाराजांनी तुमचे गुरुपद घेतले की एक प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी उभी राहते आणि या स्वामी शक्तीसमोर तुमचा विरोध केलेली प्रत्येक योजना नतमस्तक होतेच. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो आणि स्वामी महाराज भक्तांसाठी लीलाही करतच असतात. लीला म्हणजेच माया, लीला म्हणजे कर्म नाही आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवनाच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणत असतात. जो स्वामींकडे श्रद्धेने भक्तीने येईल त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्याच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्या कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही आणि म्हणून मग काही जण स्वामींना स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो आणि आपले स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचं असतं, ज्याच्यामध्ये आपले हित असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे की त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. ती स्वामींनी टाळलेला आहे हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट व्हावे असे स्वामी आईंना कधीही वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी होतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं.
न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये माझे स्वामी माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील. कोणी कितीही तुला चुकीचे किंवा खोटं समजू दे किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू दे, पण जर तू खरा असशील तर मी सर्व बघतो आहे. तू काळजी करू नकोस आणि कुणाचे वाईट करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. चुकीच्या माणसाचा मी नक्कीच हिशोब घेईन. एक दिवस तेही लोक पस्तावतील ज्याने तुला त्रास दिला. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले, फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कुणाचे मन दुखावू नको. कधी कुणाला अपशब्द बोलू नको. गरजूंची मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. तुझा सांभाळ मी स्वतः करेन. जेव्हा माणसांनी सज्जपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा, मी जसा आहे तसा बरा आहे. मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस. कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईट झाले नाही पाहिजे. एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे. तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होतात. तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणी दूर होतील. सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे स्वामीचा आवाज ऐका. स्वामी म्हणत आहे, स्वामी तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल. ती व्यक्ती तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. तुमचा यावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुमच्यासोबत असेन. ते तुम्हाला पिळवटून टाकणार नाहीत. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालता तेव्हा तुम्हाला जाळले जाणार नाही आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही. स्वामी तुम्हाला आनंद अंतःकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल. हे आधीच तुमचे आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, घर, परिपूर्ण करिअर आणि अनेक आशीर्वाद. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल. विश्वास ठेवा. ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. तुमचा यावर विश्वास असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई टाईप करा. स्वामी तुम्हाला वाट पाहायला लावत असतील तर तुम्ही जे मागितले त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तयार राहा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडेल. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे 10 पटीने परत येतील. स्वामी तुम्हाला एवढा पैसा आशीर्वाद देईल की ते पिढ्याने पिढ्या टिकेल. मी तुझा स्वामी आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी घेणार आहे. मी नेहमीच तुला मदत करीन, तुझे रक्षण करीन आणि तुला वाचवीन. स्वामी तुमच्यासाठी काहीतरी चांगले नियोजन करत आहे. हे नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा ते तुमचे सर्वात मोठे यश असू शकते. तुम्हाला याची गरज असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी हे सर्वश्रेष्ठ आहे असे टाईप करा. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी
अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसतील. 2024 शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि आनंदाच्या बातमीने भरलेले असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे, जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहे. आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल. म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. स्वामी म्हणतात, इतके दिवस वाट पाहत होते. तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत, परंतु नाकारले जात नाहीत. मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही गमावलेले सर्व काही स्वामी तुम्हाला परत देईल. तुम्ही बरे व्हाल आणि तुम्ही परत जाल. तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे स्वामीला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सोडून द्या, कारण जो कोणी तिथे असेल तो अजूनही असेल. स्वामीची एक सुंदर योजना आहे आणि ती नेहमीच चांगली असते, कारण तुमच्यासाठी माझ्याकडे असलेली योजना मला माहीत आहे. स्वामी घोषित करतात, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुम्हाला नुकसान न करण्याच्या योजना आहेत. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा. जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर असेल, जेव्हा काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते. तुम्हाला न थांबवता येणारे प्रवेग अनुभवायला मिळणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची. शांतपणे म्हणा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझा सांत्वन करणारा असतो. जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व आहे. जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा देव माझे गाणे आणि माझा आनंद असतो. जेव्हा मी अशक्त आणि असहाय्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो. पुष्टी करण्यासाठी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. प्रिय स्वामी, जगण्यासाठी आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदित होण्यासाठी आणखी एक आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद. तुमचं विपुल प्रेम, आनंद आणि माझ्या जीवनात वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद. प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचा या संदेशावर विश्वास असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष घालायला विसरू नका. ज्यांना या संदेशाची गरज असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्कीच स्वामी तुमचं भलं करेल. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो. तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. आपल्या आयुष्यासाठी उत्तम तोडगा म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती. कुठेच कसली अडचण नाही आणि कसलीच भीती नाही. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामीनामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू लागले. योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते. माणूस किती किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता असते.